काय मग स्टुडंट्स, इझी वाटतं ना मेडिसिनल केमिस्ट्री? वाटणारच. आपण RMR+R पॅटर्न जो स्टार्ट केला आहे. आता तुम्ही म्हणणार RMR+R हे काय आहे? R म्हणजे रिव्हिजन, M म्हणजे मेन टॉपिक, दुसरा R म्हणजे दुसरी रिव्हिजन आणि +R म्हणजे ही जी रिव्हिजन जी तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर करायची आहे. आय होप तुम्हा सगळ्यांनी हे फॉलो केलं असणार आणि मेडिसिनल केमिस्ट्री थोडी थोडी का होईना पण तुम्हाला आवडत असणार. ठीक आहे, आत्ता स्टार्ट करूया आपली रिव्हिजन प्रिव्हियस टॉपिकची. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे काय आहे. नेमकं न्यूरोट्रान्समीटरचं फंक्शन काय आहे की टार्गेट मॉलिक्यूलमध्ये जाऊन सिग्नल पास करायचं जे काम आहे ते आपले न्यूरोट्रान्समीटर्स करतात. आपल्याला माहीत आहे की जे काही ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स आहेत ते आपले सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काम करतात आणि हे डोपामाइन, इपिनेफ्रिन आणि नॉन एपिनेफ्रिन असे 3 मेन आहे. त्यालाच आपण कॅटाकोलामाइन म्हणतो, राईट. ह्या 3 न्यूरोट्रान्समीटरचं आपण वेगवेगळं फंक्शन बघितलं की कोणता न्यूरोट्रान्समीटर कशा प्रकारे काम करतो. डोपामाइन काय करतो? ॲडिक्शन कॉज करतो, हॅपीवाली फिलिंग देतो. आणखीन हा डोपामाइन काय करतो? तर डोपामाइन हा मोटिवेशनचं कामसुद्धा करतो. आता ह्या डोपामाइनची गंमत सांगू का काय झालं? आज सकाळी उठले आणि एकदम डोपामाइनचं सिक्रेशन हाय लेवलपर्यंत गेले आणि एकदम मी मोटिवेट झाले. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं काय झालं? तर मोबाईल हाती घेतल्याबरोबर आज सकाळी मला एक छान अशी कमेंट दिसली की ज्याच्यामध्ये स्टुडंटनी कमेंट केली होती की तुम्हाला कंटेंट आवडत आहे आणि व्हिडिओचा पॅटर्नही आवडत आहे. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. स्टुडंट्स, आय नो तुमचा 5th सेमेस्टरला थोडा वेळ आहे स्टार्ट व्हायसाठी. आत्ताच जस्ट तुमची 4th सेमेस्टर संपली असणार. तर काही दिवसांनी मी ट्राय करते की 5th सेमेस्टरचं सिलेबस स्टार्ट करायसाठी सो दॅट एक्झामसाठी तुम्हाला इझी होणार आणि तुमची मेन एक्झाम येईपर्यंत आपला सिलेबस हा कम्प्लीट होणार. आणि असंच डोपामाइनचं सिक्रेशन माझ्या बॉडीमध्ये इन्क्रीज व्हायसाठी हेल्प करत राहा सो दॅट मी मोटिवेट राहणार. लाईक आणि कमेंट करत राहा. ओके, सो वळूया आपल्या सिलेबसकडे. नॉन ॲड्रेनालिन काय करतं? तर हा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायचं काम करतं. देन इपिनेफ्रिन काय करतं? तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये फाईट आणि फ्लाईटवाली सिच्युएशन असते तेव्हा इपिनेफ्रिन हे वर्क करतं. सो कॅटाकोलामाइनचं सिंथेसिस बघितलं होतं आपण की कॅटाकोलामाइनच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं? तर एक बेन्झिन रिंग असतात, त्याला अल्टरनेटिव्हली OH ग्रुप हे अटॅच झालेले असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक अमाइन असतो. कॅटाकोलामाइनची बायोसिंथेसिस बघितली आपण की कशा प्रकारे आपला कॅटाकोलामाइन हा सिंथेसाइज होतो. याची पहिली प्रोसिजर हे स्टार्ट होते लिव्हरमध्येच आपला फिनिल ॲनालिन फॉर्म होतं आणि त्याच्यानंतरची जी काही प्रोसिजर आहे ती आपली न्यूरॉनमध्ये होते. ठीक आहे, स्ट्रक्चर सगळ्यांना आय होप आठवण झाली असणार. नाही झाली तर काय करायचं, फक्त एवढं आठवण ठेवायचं की एक बेन्झिन आहे, त्याला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. एका जो लास्टचा मिथिल आहे त्याला एक अमाइन आणि एक ॲसिड हे अटॅच आहे. हे स्ट्रक्चर आठवण राहिलं तर तुम्हाला बाकीचे स्ट्रक्चर हे इझिली आठवण राहणार. ठीक आहे, टायरोसिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय एक OH ग्रुप ॲड झालेला आहे. डोपाच्या स्ट्रक्चरमध्ये काय तर दुसरा OH ग्रुप ॲड झाला आहे. देन डोपामाइनच्या स्ट्रक्चरमध्ये काय तर हा जो ॲसिड होता तो रिमूव्ह झालेला आहे. आणि नॉन इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय की जिथं आपला हा ॲसिड होता त्या ॲसिड तर रिमूव्ह झालाच, प्लस जो हा आपला कार्बन होता जो बेन्झिनच्या साईडला अटॅच आहे तिथे काय आहे तर तिथे एक OH ग्रुप जाऊन अटॅच आहे. ठीक आहे, आणि इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय तर जे नॉन इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर आहे ॲज इट इज आहे, फक्त काय आहे तर अमाइनला अटॅच झाला आहे तो आपला CH3. ठीक आहे, त्याच्यानंतर रिलीज बघितलं होतं आपण की कशा प्रकारे आपला जो कॅटाकोलामाइन आहे तो रिलीज होते. ओके, सो स्टुडंट्स, आज आपल्याला बघायचं आहे की कॅटाबॉलिझम ऑफ कॅटाकोलामाइन हा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. हे बघा सिलेबस आपला याच्यामध्ये दिला आहे की बायोसिंथेसिस अँड कॅटाबॉलिझम ऑफ कॅटाकोलामाइन. सो आज आपल्याला बघायचं आहे की कॅटाकोलामाइनचं कॅटाबॉलिझम कसं होतं. आता कॅटाबॉलिझम म्हणजे काय? तर कॅटाबॉलिझम म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, ते म्हणजे मेटाबॉलिझम सगळ्यांना माहिती आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण आपण मेटाबॉलिझम ह्या टॉपिकवरती डिस्कस केलं आहे. तर कॅटाबॉलिझम म्हणजे काय तर कन्फ्यूज व्हायचं नाही. कॅटाबॉलिझम म्हणजेच मेटाबॉलिझम म्हणजेच ब्रेकडाऊन.
म्हणजेच काय, तर जो काही आपला न्यूरोट्रान्समीटर आहे त्याला तोडून मोडून रिसेप्टरपासून वेगळं करायचं. आता हे बघा, आपण हे डिस्कस केलं आहे की सिंथेसाइज कसं होतं. टायरोसिनपासून डोपापासून डोपामाइन अँड देन नॉन ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन सिंथेसाइज होतं. सिंथेसाइज झाल्यानंतर ते रिलीज होतं सायनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आणि काय होतं, जे आपले पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतं. आता काय होतं की जेव्हा हे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होऊन ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा एक कुठली तरी सिग्नल जे आहे ते ट्रान्सफर होते फ्रॉम ऑर्गन टू ब्रेन आणि ब्रेन टू ऑर्गन. हे सगळ्यांना माहीत झालं. आता तर एखादी इन्फॉर्मेशन ही जेव्हा पास झाली तर पास झाल्यानंतर त्याला ब्रेकडाऊन होण्याची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल हे गरज काय आहे, कशी आहे? हे बघा, आता फॉर एक्झाम्पल ही एक चेन आहे आपल्या न्यूरॉन्सची, ठीक आहे. आता इथं आपला बॉडीचा एखादा ऑर्गन म्हणजे आपला हात आहे आणि इथं आपला ब्रेन आहे. आता बॉडीपासून एक इम्पल्स गेली आपल्या ब्रेनला की आपल्या हाताला चटका लागत आहे, ठीक आहे. मग आता ब्रेन काय करणार, जेव्हा इम्पल्स गेल्यानंतर तो इथं ठरवणार की आता चटका लागत आहे, हात आपल्याला मागं घ्यायचा आहे, राईट. तर ही जी काही इम्पल्स आहे याला रिस्पॉन्स करणार आपला ब्रेन की हात मागं घे, ठीक आहे. रिस्पॉन्स केव्हा करणार, जेव्हा ही इम्पल्स येणं बंद होणार तेव्हाच कुठं त्याला तो डिसाईड करणार आणि त्याला रिस्पॉन्स देणार ना, राईट. जर ही जे सारखी इम्पल्स जर इथं ट्रान्समिट झाली तर तो त्याला ठरवू शकणार नाही आणि ठरवल्यानंतर त्याला रिस्पॉन्स देऊ शकणार नाही, राईट. सो हे जे काही इम्पल्स जनरेट होऊन ट्रान्समिट होतं त्याला बंद होणं गरजेचे आहे. आणि हे कसं का होणार, जेव्हा हे जे काय आपली सायनॅप्टिक क्लेफ्ट आहे, दोन न्यूरॉनच्या मधली जी काही जागा आहे इथं आपली न्यूरोट्रान्समिटर्स असतात, केमिकल्स असतात. हे केमिकल्स निघणं बंद होणार नाही किंवा हे जे रिसेप्टार्स इथं प्रेझेंट आहे त्या रिसेप्टारपासून ते डिटॅच्ड होणार नाही तोपर्यंत आपले सिग्नल हे ट्रान्समिट होणं बंद होणार नाही, ठीक आहे. सो आपलं गरजेचं काय आहे, एकदा आपली सिग्नल पास झाल्यानंतर हे जे काही न्यूरोट्रान्समीटर आहे, केमिकल आहे, जे रिसेप्टरला बाउंड झाले आहे ते डिटॅच्ड होणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं ते बाउंड होणं इम्पॉर्टंट आहे. सो कॅटाबॉलिझम हे इम्पॉर्टंट आहे. कॅटाबॉलिझम सगळ्यांना क्लिअर आहे की कॅटाबॉलिझम म्हणजे काय, तर हे नथिंग बट इट इज अ मेटाबॉलिझम. आणि काय कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर जे काही आपले सिग्नल पास झालेली आहे तर ती फर्दर पास व्हायला नको. आता फॉर एक्झाम्पल, आता माझ्या बॉडीमधले इम्पल्सेस प्रॉपर काम नाही करतात आणि मी एखादा पातेल्याला हात लावला आणि मला कळलं ते की गरम आहे, ठीक आहे, आणि मी हात मागे केला, बट माझी सिग्नल जर कंटिन्युअसली ही माझ्या ब्रेनपर्यंत जात असणार तर मी नॉर्मल वस्तूला जरी हात लावला तरी माझा ब्रेन काय समजणार की कुठेतरी गरम आहे, कुठेतरी अनवॉन्टेड थिंग आहे, आणि आपण हात मागं घेतला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, माझा हाताला चटका लागला आणि मी नळाखाली हात धरला आणि जर माझ्या ब्रेनपर्यंत सिग्नल गेलंच नाही की नळातलं पाणी थंड आहे आणि आपण हात त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, तर माझा हात जाणार का हात धुवायला? कन्फ्यूज होते. काय म्हणायचं आहे मला की जोपर्यंत आपली सिग्नल हे ट्रान्समिट होणं स्टॉप होणार नाही तोपर्यंत त्याला प्रॉपर रिस्पॉन्स भेटणार नाही, कोऑर्डिनेशन होणार नाही, एवढंच म्हणायचं आहे फक्त. सो कोऑर्डिनेशन होण्यासाठी बॉडीची जी मुवमेंट आहे त्याला कोऑर्डिनेट करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे की आपला जो इथं रिसेप्टरला बाउंड झालेला केमिकल्स आहे, न्यूरोट्रान्समीटर्स आहे, त्याला डिटॅच्ड होणं, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी हे कॅटाबॉलिझम केलं जाते. आता कॅटाबॉलिझम करण्यासाठी दोन मेन एन्झाईम्स आहे जे कॅटाबॉलिझम कॅरीड आउट करतात. आता कुठले? फर्स्ट आहे माऊ आणि सेकंड आहे कॉम्ट. आता माऊ आणि कॉम्ट म्हणजे काय? माऊ म्हणजे मोनो अमिनो ऑक्सिडेज आणि कॉम्ट म्हणजे कॅटॅकोल ओ मिथिल ट्रान्सफर. हे दोन इम्पॉर्टंट एन्झाईम आहे जे आपल्या बॉडीमध्ये कॅटाबॉलिझम करतात. आता एवढंच तुम्ही आठवण ठेवायचं की माऊ आणि कॉम्ट. नाही काही आठवण राहिलं ना, एवढं जरी आठवण राहिलं तरी तुम्ही एक्झाममध्ये इझिली लिहू शकता. आता माऊचं फंक्शन आठवण ठेवायचं की माऊ काय करतो, डिअमिनेशन म्हणजे अमाईनला रिमूव्ह करायचं काम माऊ करतो. आणि कॉम्ट काय करतो, तर कॉम्ट हा नावातच आहे बघा, कॅटॅकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज म्हणजे कुठेतरी मिथिलला ट्रान्सफर करायचं काम हा कॉम्ट करतो. आता कसं करतो ते बघूया आपण. हे बघा, ही एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपला कॅटाकोलला कॅटाबोलाइज्ड केले जाते. आता हे दोन स्ट्रक्चर सगळ्यांना पाठ झालेले असणार असं मी कन्सिडर करते की हा जे स्ट्रक्चर आहे तुम्हाला एकदम तुमच्या ब्रेनमध्ये फिक्स झाले आहे. नॉर एपिनेफ्रिन आणि एपिनेफ्रिनचा स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे.
स्ट्रक्चरमध्ये काय आहे, एक बेन्झिन रिंग, 2 OH अल्टरनेट. का तर कॅटाकॉल रिंगमध्ये ते प्रेझेंट असतं आणि रिंगच्या बाहेर जी चेन आहे त्याच्यामध्ये काय 2 मिथिल ग्रुप, ज्या मिथिल ग्रुपला एका मिथिलला NH2 आहे आणि एका याला OH आहे. ठीक आहे, हे स्ट्रक्चर. आणि इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय सेम ॲज इट इज आहे, इथलं उचललं आणि इथं ठेवलं, बट फक्त काय आहे तर अमाइनला एक CH3 अटॅच झालं आहे. आता याचं कॅटाबॉलिझम करायचं आहे. आता कॅटाबॉलिझम करताना काय होतं हे बघा, आता हे जे रिसेप्टार आहे, आता हे जे रिसेप्टार आहे, फॉर एक्झाम्पल हा एक अशा प्रकारचा एक रिसेप्टार आहे जो आपला अल्फा किंवा बीटा आहे. हा एक रिसेप्टार आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये प्रेझेंट आहे आणि अशा प्रकारे एक स्ट्रक्चर आहे जे आपला न्यूरोट्रान्समीटरचा आहे. ठीक आहे, हा रिसेप्टार आहे. जेव्हा हा पर्टिक्युलर ट्रान्समीटर किंवा पर्टिक्युलर केमिकल हा रिसेप्टरला ज्या जवळ येणार तेव्हाच तो बाउंड होणार. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा कुठलाही ड्रग केमिकल रिसेप्टरला जाऊन बाउंड होतं तेव्हा लॉक अँड की हे एक फिनॉमिना वर्क करतं. म्हणजे जे काही कुलूप असलं त्या कुलूपला एक पर्टिक्युलर आपण चावी लावली तरच आपल्या घरचं कुलूप उघडतं. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची चावी आणली सेम जरी का दिसत असे ना पण तरीही ती लागत नाही आणि त्याने ओपन होत नाही. ठीक आहे, आता एक आणखीन एक उदाहरण, आरमारी आहे सगळ्यांच्या घरी. आता जवळजवळ जे लोखंडाच्या आरमाऱ्या होत्या बघा, त्या जे काही आरमाऱ्या होत्या जवळजवळ सगळ्यांच्या चाव्या दिसायला सेम दिसतात, बट याची घेतली आणि त्याला लावली तर ओपन होते का? नाही. का होत नाही? तर ते दिसायला जरी सेम आहे तरीही त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस आहे. म्हणजे जे काही लॉक हे पर्टिक्युलर कीनीच ओपन होतं. तर हे जे काही आपलं रिसेप्टारचं आणि एन्झाईमचं न्यूरोट्रान्समीटरचं जे काही बॉन्डिंग आहे ते लॉक अँड की असते. म्हणजे हे जर आपलं लॉक आहे तर याला पर्टिक्युलर चावीच लागते. आता आपण कॅटाबॉलिझममध्ये काय करतो की हे जी आपली की आहे म्हणजे जी चाबी आहे त्याचं स्ट्रक्चर आपण चेंज करतो. म्हणजे आता हे असं जर आपल्याला लागत असणार तर आपण काय करतो, इथे आपला माऊ आणि कॉम हे 2 एन्झाईम येतात आणि याच्यावरती काम करतात. काम कसं करतात, आता याचं जसं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करतात. आता काय होतं, एखाद्या वेळेस हा काय करतो, इथं काहीतरी ॲडिशन करतो किंवा रिमूव्ह करतो. आता आपण जे एन्झाईम बघितले माऊ आणि कॉम, आता नावात बघा, माऊच्या नावात काय आहे, मोनो अमिनो ऑक्सिडेंट म्हणजे डिअमिनेशन. हा माऊ काय करतो, अमाईनला डिलीट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला अमाईन ग्रुप जर हा इथं आहे तर याला हा असा डिलीट करतो. आणि हा कॉम्ट काय करतो, फॉर एक्झाम्पल इथे आपला मिथिल प्रेझेंट आहे तर याचं नावात आहे कॅटॅकल ओ मिथिल ट्रान्सफरेज, म्हणजे मिथिल ग्रुपला हा ट्रान्सफर करतो. म्हणजेच काय करतो, मिथायलेशन करतो. म्हणजे हा इथून आपला मिथिल ग्रुप फॉर एक्झाम्पल डिलीट करतो. ठीक आहे, आता जेव्हा हे 2 एन्झाईम ह्या रिसेप्टरला जाऊन अटॅक करतात तेव्हा काय होतं की याचं स्ट्रक्चर चेंज होतं. आता यानं काय केलं, माऊनी काय केलं की इथं आपला अमाईनला रिमूव्ह केलं आणि कॉम्पनी काय केलं, इथून मिथिलला रिमूव्ह केलं. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर चेंज झालं. बघा, हे अशा प्रकारे हे आपला न्यूरोट्रान्समीटरचं स्ट्रक्चर झालं. मग आता हे जर स्ट्रक्चर आपल्या ह्या रिसेप्टरच्या जवळ आलं तर बाउंड होणार आहे का? नाही. का? तर लॉक अँड की मॅनर आहे. ठीक आहे, ही जी की आहे या कीचं आपण स्ट्रक्चर चेंज केलं आणि स्ट्रक्चर चेंज केल्यामुळं काय झालं की ही आपली की आपल्या लॉकला जाऊन बाउंड होणार नाही आणि बाउंड होणार नाही तर सिग्नल पास होणार नाही. ठीक आहे, सिग्नल पास होणार नाही तर आपली जे काही फर्दर म्हणजे जे काही बॅलन्स आहे बॉडीचं ते बॅलन्स मेंटेन राहणार. सो माऊ आणि कॉम्ट हे अशा प्रकारे आपल्या न्यूरोट्रान्समीटरवरती काम करतं आणि अशा प्रकारे कॅटाबॉलिझम हे वर्क होतो. होप सो तुम्हाला कॅटाबॉलिझम कळलं असणार. त्याचे केमिकल रिॲक्शन बघूया की कसं कसं काय काय होतं. तर सगळ्यांना पार्ट आहे नॉन इपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर. ठीक आहे, नसणारही तरी 4, 5, 10 आता व्हिडिओ संपला की रिवाईज करून बघा, सो दॅट तुम्हाला स्ट्रक्चर तुम्ही कधीच विचारणार नाही. हे स्ट्रक्चर तुम्हाला बायोसिंथेसिससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, प्लस कॅटाबॉलिझमसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हा क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेला आहे. ठीक आहे, सो हे स्ट्रक्चर तुम्हाला पार्ट असणं आवश्यक आहे. आता नॉन इपिनेफ्रिनचं जर बघितलं, जेव्हा याच्यावरती कॉम्ट येऊन ॲक्ट होतं. आता कॉम्टचं माहिती आहे आपल्याला की काय फंक्शन आहे. तर कॉम्ट काय करतो, आत्ताच आपण बघितलं की कॉम्ट काय करतो, हा मिथायलेशन करतो आणि माऊ काय करतो, डिअमिनेशन करतो. ठीक आहे, आता हा डिअमिनेशन करतो माऊ
डिअमिनेशन कोण करतो? माऊ करतो. आणि कॉम्बचं मिथायलेशन, ठीक आहे. म्हणजे इथं लिहिलं तुम्हाला रिॲक्शन लिहायला इझी होणार, ठीक आहे. आता जेव्हा पहिल्यांदा आपल्या नॉन इपिनेफ्रिनवर कॉम्ब ठेवून अटॅक करतो तेव्हा काय करतो की इथे हे रिंगमध्ये जो काही आपला OH ग्रुप प्रेझेंट आहे तिथला हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि तिथे एक CH3 ॲड करतं, ठीक आहे. कॉम्ब काय करतो की हा एक CH3 इथे जाऊन ॲड करतं. आता ॲड केल्यानंतर काय होतं की याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं. आता आपल्याला माहिती आहे की हे जे काही लॉक अँड की मॅनर आहे ते अगदी सेन्सिटिव्ह आहे. थोडंसा जरी आपल्या स्ट्रक्चरमध्ये चेंज झाला तर त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन चेंज होते. इतकं इम्पॉर्टंट आहे आपल्या मेडिसिनल केमिस्ट्री, ठीक आहे. सो मग हे काय होतं की याचं स्ट्रक्चर चेंज होतं. स्ट्रक्चर चेंज झालं म्हणजेच हा आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार नाही. जो काही कंपाऊंड फॉर्म होतं त्या कंपाऊंडचं नाव आहे नॉरमेटानेफ्रिन, ठीक आहे. आणि सेम सायमल्टेनियसली जर याच्यावरती माऊ येऊन जर अटॅच झाला तर माऊ काय करतं? डिअमिनेशन करतं. अमिनेशन म्हणजेच काय? हा जो काही आपला अमाइन आहे अमाइनला रिमूव्ह करतो, डिटॅच करतो, ठीक आहे. सो मग नॉन इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, जेव्हा माऊ जाऊन अटॅक करतो तेव्हा CH3 हा रिमूव्ह होता आणि याच्या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप फॉर्म होतं, ठीक आहे. म्हणजे काय होतं, स्ट्रक्चर चेंज झालं. स्ट्रक्चर आठवण ठेवायला काही एक अवघड नाही, फक्त तुम्हाला आठवण ठेवायचं आहे की जेव्हा माऊ जातो तेव्हा इथे एक CH3 ॲड होतो आणि जेव्हा कॉम्ब जातो तेव्हा CH3 ॲड होतो आणि जेव्हा माऊ जातो तेव्हा काय होतं, इथं अल्डिहाइड ग्रुप फॉर्म होतं. सेम केस आहे इपिनेफ्रिनच्या वेळेस काय होतं, जेव्हा माऊ जाऊन याच्यावरती जेव्हा अटॅक करतो तेव्हा हा जो अमाइन ग्रुप आहे तो पूर्ण रिमूव्ह होतो. ही जी चेन आहे ती चेन पूर्ण रिमूव्ह होते, म्हणजे डिअमिनेशन होतं, इथून ब्रेकडाऊन होते आणि सेम कंपाऊंड फॉर्म होतं, दॅट इज 3,4 डायहायड्रॉक्सी फिनिल ग्लायकोल्डिहाइड. म्हणजे बघा हे 3 आणि चौथ्या पोझिशनमध्ये डायहायड्रॉक्सी आहे, सेम जे आपल्या प्रिव्हियस स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि फिनिल ग्लायकोल्डिहाइड हा जो काही अल्डिहाइड ग्रुप इथे फॉर्म होतो. आणि जेव्हा इपिनेफ्रिनवरती कॉम्ब जाऊन अटॅक करतो तेव्हा काय होतं, कॉम्बचं फंक्शन आपल्याला माहितीच आहे. हा काय करतो, एक CH3 जाऊन अटॅच करून देतो, ठीक आहे. मग हा इथे पण हा काय करतो की हा इथे एक OH जो आहे त्याला H रिमूव्ह करतो आणि एक CH3ला जाऊन अटॅच करतो आणि हे जे काही फॉर्म होतं तेव्हा त्याचं नाव काय तर मेटानेफ्रिन. आता हे जे काही कंपाऊंड फॉर्म झाले म्हणजे आता हा जो पाहिला आपण 3,4 डायहायड्रॉक्सी फिनिल ग्लायकोल्डिहाइड, तर याचं स्ट्रक्चर हे बऱ्यापैकी चेंज येतं. बट हे जे काही आपण जेव्हा कॉम्ब ॲक्ट होतो तेव्हा कॉम्ब काय करतो, फक्त एक CH3 ॲड करतो, ठीक आहे. तर एक स्लाइटली चान्सेस आहे की हा परत रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार. सो मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की आपला माऊ परत त्या कंपाऊंडवरती जाऊन अटॅक करतो आणि काय करतं, ही जी चेन आहे ती ब्रेकडाऊन करते, ठीक आहे. माऊचं काम आपल्याला माहिती आहे, जिथं अमाइन आहे त्याला ब्रेकडाऊन करायचं. मग हा काय करतो, इथं ना ब्रेकडाऊन करतो आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर काय होतं की बाकीचे स्ट्रक्चर ॲज इट इज, फक्त काय जे अमाइन आहे ते इथनं पण आणि इथनं पण दोन्ही ठिकाणी अमाइन हे डिटॅच होते, ठीक आहे. आणि हा कंपाऊंड फॉर्म होतो. म्हणजे अमाइन रिमूव्ह झाला तिथं अल्डिहाइड जाऊन अटॅच होतो, म्हणजेच 4 हायड्रॉक्सी 3 मिथॉक्सी फिनिल ग्लायकोल्डिहाइड, ठीक आहे. इथं पण फिनिल ग्लायकोल्डाइड, इथं पण फिनिल ग्लायकोल्डाइड. का तर इथं अल्डिहाइड ग्रुप आहे, ठीक आहे. 4 हायड्रॉक्सी 4th पोझिशनमध्ये OH ग्रुप आहे आणि 3 मिथॉक्सी म्हणजे काय, मिथिल प्लस एक ऑक्सिजन आहे, सो 3 मिथॉक्सी. सगळ्यांना क्लिअर आहे की कॅटाबॉलिझम म्हणजे काय. तर इतक्या डिटेलमध्ये का सांगताय की एक्झाममध्ये विचाराचे चान्सेस आहे. सो तुम्हाला हे भली मोठी रिॲक्शन जरी दिसत असणार तरी एक छोटेसे मायनर चेंजेस आहे. हे चेंजेस जर तुम्ही आठवण ठेवले तर तुम्ही कॅटाबॉलिझम हे इझिली लिहू शकता, ठीक आहे. एकदा परत रिवाईज करूया की नेमकं याचं कॅटाबॉलिझम होतं कसं. तर हे नॉन इपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिन याच्यावरती जेव्हा दोन्ही केमिकलवरती, दोन्ही न्यूरोट्रान्समीटरवरती जेव्हा आपला माऊ जाऊन अटॅक करतो तेव्हा काय होतं, ते ही जी चेन आहे म्हणजे NH2 आणि इथे NHCH3 ही जी चेन आहे ती चेन ब्रेकडाऊन होते आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं, इथं एक अल्डिहाइड फॉर्म होतं, ठीक आहे. आणि जेव्हा कॉम्ब जाऊन ॲक्ट होतो, कॉम्ब काय करतो, OHला CH3 मध्ये कन्वर्ट करतो. बस एवढंच आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे. आणि जेव्हा कॉम्ब जाऊन अटॅक करतो तेव्हा माऊचंही काम आहे की तिथे जाऊन अटॅक करायचं. का
तर त्याचं स्ट्रक्चर आणखीन चेंज व्हायसाठी. मग माऊचं काम आपल्याला माहिती आहे की इथंही त्यांनी काय केलं होतं, NH3 आणि इथं NH2 याला ब्रेकडाऊन केलं होतं. इथंही सेम काम करतो तो की हे जे अमाईनची चेन आहे त्याला ब्रेकडाऊन करते आणि इथे अल्डिहाइड फॉर्म करतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कॅटाबॉलिझम ऑफ कॅटेकोलामाइन. नेक्स्ट सब पॉईंट आहे ॲड्रेनर्जिक रिसेप्टार, दॅट इज अल्फा अँड बीटा अँड देअर डिस्ट्रीब्युशन. आपल्याला माहिती आहे की जे काही आपले पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे त्याच्यामध्ये रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. तर हे जे रिसेप्टार्स आहे ते बेसिकली 2 टाईपचे आहे. फर्स्ट वन इज अल्फा अँड सेकंड वन इज बीटा. हे बघा, हे डायग्राममध्ये मी दाखवायचा पण प्रयत्न केला आहे की इथं 2 प्रकारचे रिसेप्टार्स आहे, अल्फा आणि बीटा. आता हे जे काही रिसेप्टार्स आहे यांची फॅमिली कुठली आहे, तर जी कपल प्रोटीन रिसेप्टार, अगोदर तुम्ही ऐकलं असणारच की ही एक फॅमिली असते. ह्या फॅमिलीमध्ये हे आपले ॲड्रेनर्जिक रिसेप्टार्स येतात. हे जे काही रिसेप्टार आहे अल्फा आणि बीटा हे क्लासिफाय झाले आहे. फर्दर अल्फाचे 2 क्लास आहे, अल्फा 1 अल्फा 2. बीटाचे 3 क्लास आहे, बीटा 1 बीटा 2 आणि बीटा 3. ठीक आहे. आता हे जे रिसेप्टार्स आहे या रिसेप्टार्सची आपण पोझिशन बघूया, कुठे कुठे असते आणि यांचं फंक्शन बघूया. ठीक आहे. आता अल्फा 1 रिसेप्टार हा पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजेच हे बघा, ही प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, हा पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे. हा पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये आपला अल्फा 1 रिसेप्टार प्रेझेंट असतो. याचं काम काय आहे की स्मूथ मसल्सला हा कॉन्ट्रॅक्ट करतो. आता स्मूथ मसल, आता फॉर एक्झाम्पल ही जी काही आपली मसल्स आहे, ठीक आहे, तर याला काय करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो. कॉन्ट्रॅक्ट केल्यानं काय होणार की याची जे काही लेंथ आहे ती कमी होणार. ठीक आहे. कमी होणार म्हणजेच काय, अल्टिमेटली प्रेशर इन्क्रीज होतं. हे जे काही आपले ब्लड वेसल्स आहे ज्याच्यातनं आपलं ब्लड फ्लो होतं, तर काय होतं, याला जर आपण कॉन्ट्रॅक्ट केलं तर म्हणजेच काय, याची जे माउथ आहे ते माउथ छोटं होणार. आता झाडाला जेव्हा आपण पाणी देतो तर आपल्याला पाण्याला असं लांब पाठवायचं नंतर आपण काय करतो, पाईपचं एक टोक असं बारीक करतो, दाबतो. त्याच्यामुळं काय होतं, पाण्याचं प्रेशर वाढतं आणि ते जास्त लांब जातं. सो सेम इथं होतं की जे आपले ब्लड वेसल आहे, ब्लड वेसलला इथं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होतं की त्याची जे डायमीटर ते छोटी होतं. ठीक आहे. माउथ छोटं झाल्यामुळं काय होणार की जे काही फ्लो आहे, फ्लोचा रेट हा इन्क्रीज होणार म्हणजेच काय, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार, हार्टबीट इन्क्रीज होणार. कारण माहिती आहे का, आपण त्या क्लासमध्ये स्टडी करतो. म्हणजे आपली जे काही सिस्टीम आहे, जे काही हे आपलं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे ते आपलं कामच अशा कंडिशनमध्ये करतं. आता सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आपलं केव्हा काम करतं, जेव्हा इमर्जन्सी सिच्युएशन असते, जेव्हा आपल्या मागं कुत्रं लागलेलं असतं तेव्हा आपल्याला धावायचं असतं आणि धावताना काय होतं, आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. ठीक आहे. सो कशा प्रकारे इन्क्रीज होतं, तर अशा प्रकारे हे जे काही आपले अल्फा 1 रिसेप्टर आहे ते काय करतं, वॉसो कॉन्ट्रिक्शन करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर इन्क्रीज होतं, हार्ट रेट इन्क्रीज होतं. ठीक आहे. सेम ग्लँड सेलमध्ये काय करतं, हा सिक्रेशन इन्क्रीज करतो. अल्सो ग्लायकोजिनोसिस करतो लिव्हरमध्ये. म्हणजेच ग्लायकोजिनोसिस म्हणजेच काय, जे आपल्या लिव्हरमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज स्टोअर केलं असते. फॉर एक्झाम्पल हा आपल्या लिव्हर आहे आणि इथं आपलं ग्लुकोज स्टोअर्ड असते, हे आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा आपला उपवास असतं म्हणजेच काय, ॲबनॉर्मल कंडिशन. ठीक आहे. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवाली कंडिशन. तर जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा काय होतं, तर एनर्जी कशी पुरते, तर अशा प्रकारे हे जे काही स्टोर्ड ग्लुकोज असते म्हणजेच त्याला आपण ग्लायकोजन म्हणतो, तर त्याचं कन्व्हर्शन होतं ग्लुकोजमध्ये आणि ही जी ग्लुकोज आहे ती आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. म्हणजेच ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये जे काही वर्क होतं ते अशा प्रकारे होतं. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना की आपण फक्त थेरॉटिकली बघितलं होतं की ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये आपली जी काही सिम्पॅथॅटिक सिस्टीम हे वर्क करते, तर ती कशी करते, तर ती अशा प्रकारे करते. राईट. इज ऑल्सो प्रेझेंट इन आईज, ब्लॅडर्स अँड युटेरस. आता हे जे काही अल्फा 1 रिसेप्टार्स आहे हे मेनली एक्सायटेटरी असतात. म्हणजे कुठेतरी वाढवायचं काम असेल तर ते अल्फा 1 रिसेप्टारचं, म्हणजे एक्साइटमेंट करायचं असणार तर अल्फा 1 रिसेप्टर. देन अल्फा 2 रिसेप्टार्स. अल्फा 2 रिसेप्टार ही प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये असतात. प्री सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे जे अगोदर आहे, जे सायनॅप्टिक क्लेपच्या अगोदर आहे, म्हणजे आधीचे आहे, त्याला आपण प्री सायनॅप्टिक म्हणतो. ठीक आहे. ऑल्सो प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. इट इनिबिट न्यूरो ट्रान्समिटर रिलीज. आता हे प्री सायनॅप्टिकमध्ये आहे, इथे आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपला
अल्फा 2 रिसेप्टर आहे, तर हा काय करणार, तर जे न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज आहे त्याला स्टॉप करतो, कारण स्टॉप करणंही तेवढंच गरजेचं आहे जेवढं ते रिलीज होणं गरजेचं आहे. सो हा काय करतो, आपल्या न्यूरोट्रान्समीटरचं रिलीजला इनहिबिट करतो. हा पॅनक्रियाजमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनचं जे काही रिलीज आहे त्याला डिक्रीज करतो. अल्सो कॉज प्लेटलेट ॲग्रिगेशन. आता प्लेटलेट ॲग्रिगेशन म्हणजे काय, तर आता एखादी जखम झाली, आता हे बघा इथंच मला झालेली दिसते बघा, आता ही मला जेव्हा इथे जखम झाली तर काय होतं, आधी ब्लड निघणं चालू होते, जेव्हा ब्लड निघते आणि थोड्या वेळानंतर जेव्हा आपण त्याला प्रेस करतो तर ते रक्त निघणं आपोआप थांबतं. का थांबतं, तर हे जे काही आहे कट तिथे त्याच्या कॉर्नरला प्लेटलेट्स येऊन ॲग्रिकेट होतात आणि ॲग्रिकेट झाल्यानंतर काय होतं, आपलं जे काय ब्लड फ्लो आहे ते स्टॉप होतात. आणि हे काम कोण करतं, तर ते अल्फा 2 रिसेप्टर करतात. म्हणजेच काय, सगळं काही डिक्रीज करायचं काम करतोय हा अल्फा 2 रिसेप्टर. म्हणून याचं नेचर कसं आहे, तर इनिबिटरी नेचर आहे. सो अल्फा 2 रिसेप्टर इट इज अ इनिबिटरी नेचर. देन हे दोन आपले अल्फा रिसेप्टर झाले, दॅट इज अल्फा 1 अँड अल्फा 2 रिसेप्टर्स. आता बीटा रिसेप्टर्स जे आपल्याला माहिती आहे की 3 क्लासेस आहे, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3. आता बीटा 1 रिसेप्टर हा प्रेझेंट असतो कार्डियक टिश्यूमध्ये. म्हणून तुम्हाला माहिती आठवत असणार जे क्लासिफिकेशन आपण बघितले आहे ड्रग्सचे, जे मेनली हार्टवरती काम करतात, तर ते बीटा ब्लॉकर्स असतात. बीटा ब्लॉकर्स का देतो आपण, कारण आपली जे हार्ट आहे त्याच्यामध्ये रिसेप्टर्स कुठले असतात, तर हे बीटा 1 रिसेप्टर असतात. याला ब्लॉक करायचं काम, ह्या कामासाठी आपण ते ड्रग यूज करतो. ठीक आहे. सो हे जे काही बीटा 1 रिसेप्टर आहे ते कार्डियक टिश्यू म्हणजेच मायोकार्डियममध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, हार्टमध्ये असतात आणि किडनीमध्ये पण असतात. इट कॉजेस कॉन्ट्रॅक्शन इन हार्ट अँड हार्ट रेट इन्क्रीजेस. आता जसं ब्लड वेसलमध्ये होतं, ब्लड वेसलमध्ये काय होतं की ब्लड वेसलला कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. सेम केस होतं हार्टच्यामध्ये. हार्टला जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होणार की याचे जे वॉल्स आहे त्याच्यावरती प्रेशर इन्क्रीज होणार. प्रेशर इन्क्रीज झालं म्हणजेच काय, आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार. ठीक आहे. सो अल्सो किडनीमध्ये काय करतो, हा रेनिनचा रिलीज इन्क्रीज करतो. रेनिन म्हणजे माहिती आहे, रास माहिती असं, रेनिन अँजिओस्टेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं की आपले जे काही ब्लड वेसल्स आहे त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण इन्क्रीज होतं आणि इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. म्हणून हे काय करतं, बीटा 1 रिसेप्टर सगळे इन्क्रीज करणारे आहेत, म्हणून हे एक्सायटरी नेचरमध्ये आहे. ठीक आहे. देन बीटा 2 रिसेप्टर हे काय, इट प्रेझेंट्स ऑन अ स्मूथ मसल अँड ग्लान्स सेल्स ऑफ ब्रोंकाय, ब्लड वेसल, युटेरस अँड लिव्हर. इट कॉजेस रिलॅक्झेशन, रिलॅक्स व्हायचं काम करतं. आता हे कॉन्ट्रॅक्ट जे झाली आहे याला रिलॅक्स करायचं काम करतं. म्हणजेच आता हे कॉन्ट्रॅक्ट झाली, ब्लड प्रेशर इन्क्रीज झाली, बट याला नॉर्मल होणंही तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक वेळेसच इन्क्रीज झालेलं ब्लड प्रेशर आपल्याला नको आहे, नॉर्मल ब्लड प्रेशर पाहिजे. मग काय होणार की हे जे काही आपल्या ब्लड वेसलची डायमीटर कमी झाली होती त्याला वाढवायचं काम कोण करतं, तर हा बीटा 2 रिसेप्टर. सो इट इज इनिबिटरी इन नेचर. देन बीटा 3 रिसेप्टर हा कुठं प्रेझेंट असतो, तर ॲडिपोज टिश्यूमध्ये. आणि काय करतो, तर हा लायपोलिसिस कॉज करतो. अल्सो प्रेझेंट इज इन युरिनरी ब्लॅडर. आणि काय करतो, युरिनरी ब्लॅडरमध्ये हा रिलॅक्झेशन कॉज करतो. म्हणजेच काय, हा रिलॅक्स करायचं काम करतो. म्हणजेच काय, तर याचं जे नेचर आहे ते एक्सायटरी नेचर आहे. आता तुम्हाला आठवायला इझी होईल की अल्फा 1, अल्फा 2. अल्फा 1मध्ये हा काय आहे, एक्सायटेटरी आहे. अल्फा 2मध्ये हा इनिबिटरी नेचरमध्ये आहे. बीटा 1 परत एक्सायटेटरी आहे, बीटा 2 परत इनिबिटरी आहे आणि बीटा 3 हा परत एक्सायटेटरी आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हे आठवायला एवढं अवघड जाणार नाही जर तुम्ही असं रिसेप्टार्स लिहिले आणि याच्या समोर जरी लिहिलं की हा एक्सायटरी आहे, हा इनिबिटरी, हा एक्साइट, हा इनिबिट आणि हा एक्साइट. सो तुम्ही आठवण ठेवू शकता. नेचर आठवण ठेवलं, पोझिशन आठवण ठेवली की तुम्ही इझिली रिसेप्टारबद्दल लिहू शकता. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. होप सो तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असणार. आय नो व्हिडिओ थोडा लेंदी झाला आहे, बट कन्सेप्ट क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एक शॉर्टमध्ये रिवाईज करूया की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर केलं.
तर आपण बघितलं कॅटाबॉलिझम हा कॅटेकोलामाइन. कॅटाबॉलिझम म्हणजेच काय, मेटाबॉलिझम म्हणजेच काय, ब्रेकडाऊन. 2 एन्झाईम आहे जे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. फर्स्ट आहे माऊ आणि सेकंड आहे कॉम्ट. रिॲक्शन बघितली आपण की नॉन इपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिनवरती कॉम्ट आणि माऊ जाऊन कसा काम करतो. जेव्हा कॉम्ट जाऊन ॲक्ट होतो तेव्हा काय करतो, OH रिप्लेस करतो OCH3नी. ठीक आहे, सेम केसमध्ये इपिनेफ्रिनच्या केसमध्ये OH ला रिप्लेस करतो OCH3नी. जेव्हा माऊ जाऊन अटॅक करतो तेव्हा काय करतो, हा अमाईनची चेनला ब्रेकडाऊन करतो आणि इथे अल्डिहाइड फॉर्म करतो. ठीक आहे, पण जेव्हा कॉम्ट जाऊन ॲक्ट होतो तेव्हा कंपल्सरी आहे की माऊ त्याच्यानंतर जाऊन त्याच्यामध्ये अटॅक करणार. माऊ अटॅक केल्यानंतर काय होतं की परत इथं अमाईनची जी काही चेन आहे ती ब्रेकडाऊन होते आणि काय फायनल काय फॉर्म होतं आपलं, तर 4-hydroxy-3-methoxyphenyl glycoldehyde. दिस इज द कॅटाबॉलिझम ऑफ कॅटेकोलामाइन. त्याच्यानंतर आपण रिसेप्टार्स बघितले, अल्फा आणि बीटा रिसेप्टार. अल्फाचे 2 टाईप्स आहे, अल्फा 1 अल्फा 2. बीटाचे 3 आहे, बीटा 1 बीटा 2 आणि बीटा 3. ठीक आहे, अल्फा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट, अल्फा प्रेझेंट असतो पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये, अल्फा 2 प्रेझेंट असतो प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये. बीटा 1 रिसेप्टर हा प्रेझेंट असतो कार्डियक टिश्यूमध्ये. बीटा 2 रिसेप्टर हा प्रेझेंट असतो स्मूथ मसल्समध्ये, ग्लँड सेल दॅट इज ब्रोंकाय, ब्लड वेसल आणि युटेरसमध्ये. आणि बीटा 3 रिसेप्टर हा कुठे प्रेझेंट असतो, इट प्रेझेंट ऑन ॲडिपोज टिश्यू. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. होप सो तुम्हाला आवडले असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.